हे काय नवीन आवाज? Missing someone. नमस्कार मंडळी, वेलकम टू द डे 4 ऑफ माय कोकण सिरीज. सो कालचा दिवस खूप हेक्टिक असल्यामुळे आज सगळे लेट उठले होते. सो आजचा असा काय प्लॅन आहे नाही खास, फक्त एक रिलेटिव्हची प्लेस आम्हाला विजिट करायचं आहे. तर बघू आजचा दिवस कसा जातो. सो लेट्स स्टार्ट आवर डे. अरे ओ माय गॉड मम्मी बोला काय झालं किशीला व्हिडिओ काढताय काय झालं काम करते माहिती पडायला पाहिजे पब्लिकला. नाही माहिती पडायला पाहिजे. तुम्ही बघू शकतात इथे बंड्या भाऊ मिरची साफ करत आहे. पोरगा शिकला, प्रगती झाली. मत कर ना. तर घरून बुलावा आलेला आहे जेवणासाठी. तर बघूया घरी जाऊन काय बनवलं आहे जेवायला. तर आय गेस समथिंग नॉनव्हेजच असेल बिकॉज वेनसडे. लेट्स सी. सो जसं आपण गेस केलेलं नॉनव्हेज समथिंग, तर कोलंबीचा रस्सा बनवला आहे घरी आणि एकदम मस्त झालेला आहे. चलो जल्दी जल्दी. इथून द्यायचं. सो गाइस, जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं की आम्ही एक रिलेटिव्हच्या घरी जाणार आहे, तर तिथेच आम्ही जातो आहे. आणि पाऊस एकदम भरलेला आहे तर आम्ही फटाफट जातो आहे. प्लस खूप जवळच आहे ते, तर म्हणून आम्ही वॉकिंग जात आहे, गाडी घेऊन नाही जात आहे. सो लेट्स गो. सो गाइस, आम्ही जस्ट पोहोचले आणि खूप मोठ्याने पाऊस आलेला आहे आणि वादळसारखं पाऊस इथे आलेला आहे. खूप हवा चालू आहे. इथे झाडं पण इथे तिथे पडतात आहे. तुम्ही बघू शकता इथे झाडं पण पडलेले आहेत. तर आता पाऊस थांबलेला आहे तर फटाफट आम्ही निघतो आहे बिकॉज परत पाऊस येण्याची संभावना आहे. आणि इथे जी गावाच्या मातीचा सुगंध येत आहे, माय गॉड, एक सुकून आहे त्याच्यात पण. सो गाइस, जाताना पण तुम्ही बघू शकता की पाऊस पूर्ण भरलेला आहे. तर घरी जाऊन खूप पाऊस पडत होता आणि इलेक्ट्रिसिटी पण गेली होती. सो जास्त काय मी शूट करू नाही शकली आणि जेवून पटकन आम्ही झोपून गेलो. सो आजसाठी इतकंच. सुप्रभात मंडळी, वेलकम टू द डे 5 ऑफ माय कोकण सिरीज. तर बाहेर तुम्ही बघू शकता की किती सुंदर वातावरण झालेलं आहे.
रातभर पूर्ण पाऊस पडत होता आणि लाईट्स पण येत जात होती. मस्त असं सुगंध सगळीकडे फिरलेला आहे मातीचा. सो लाईक एकदम प्युअर फिलिंग येते नेचरची आणि गावाची. सो लेट्स सी आज काय करतो आपण. तर सकाळी उठून आपण आता जातो आहे आंघोळीला. तो पटापट आंघोळी करूया आणि परत भेटूया. नम्या हाय. हे काय नवीन आवाज. सकाळी 5 वाजल्यापासून तू फिरतोयस. 5 वाजता सकाळी सोडलंय तुका. हा तो हे कर. तुम्ही जाते आंघोळीला. नाही तू कर तोपर्यंत. मग मला ठीक जायचं आहे, आहे. एकदम कपडे माझे धुवायचे आहेत. ते धुणार आणि मग आंघोळ करणार मी. मग पाणी भरणार. मी घातलं ना सकाळी तिथे मग जेवण केलं मी. जेवण झालं माझं. सो गाईज काकी आमच्यासाठी स्पेशली लाल मसाला बनवते आहे मुंबईला घेऊन जायला. बिकॉज मालवणी कोकणी लाल मसाल्याची वार्ताच अलग असते. हे टाकल्यामुळे पूर्ण जेवणात चव येतं. तर त्यासाठी आम्ही ह्या वर्षी गावातूनच घेऊन जाणार आहे. तर हे प्रिपरेशन आमच्यासाठी चाललेलं आहे. कुठला मसाला तयार झाला उद्या घेऊन जावा तुमच्या घरी. सो गाईज इथे आपली आंघोळी झालेली आहे. तर खूप जास्त भूक लागलेली. तर आता आम्ही जातो आहे खाली. वडापाववाला जागा आहे एक. त्यांच्याकडे वडापाव आणि भजीपाव घ्यायला. इंस्टाग्राम मध्ये रील टाकताना असं तसं तेव्हा ते ऍड होतं. तर इथे आम्ही पार्सल घेतलेलं आहे. आता घरी जाऊन एन्जॉय करूया चाय संगती. भावा सो गाईज बघता बघता जेवणाची वेळ झाली होती. तर आज जेवणात आहे लाल माठची भाजी. आणि गावाची लाल माठची भाजी एकदम टेस्टी असते. बट माझा पोट खूप भरलेला बिकॉज आताच भजीपाव खाल्लेला. तर मी थोडंसंच खाल्लं. सो गाईज आता जेवण झालेलं आहे. तर आम्ही आता जातो आहे माझ्या मामाच्या गावी. लाईक ते जास्त दूर नाही आहे. फक्त एक नदी आणि जंगल क्रॉस करत आहे. सो लेट्स सी कसं आपण जातो. दाबा. भैया नीचे तो आजी तो चल नीचे. तो आगे ले पहले. Oh shit. तेव्हा फणस घेऊन जा. जाताना पिकला सर. बरका की कापा आजी. कापा आम्हाला कापा पाहिजे. पाणी पी रही है. हाँ तो किनारा जा किमाना नको. किमाना जाना. ना पी पी. पाणी बनवून येत आहे का तुम्ही? का एवढा ए, पाणी बस कर नको भाई. तो. बावडी आहे. चल चल.
सो ॲट लास्ट आपण पोचलो आहो माझ्या मामाच्या घरी. बट मामा तर ऑफकोर्स नाही, बिकॉज ते मुंबईला असतात. तर आता ते त्यांची काकी गेली आहे जरा खेती करायला, तर ते येतच आहे. तर फटाफट आपण त्यांना भेटून घरी जायला निघूया. खराब है, खराब है. हे चांगलं आहे, पिकलं. ₹500 में आता मुंबई में बाबूला पण पाहिजे ना. सो गाईज ॲट लास्ट आमची फणस हंट सक्सेसफुल झालेली आहे. तर आम्ही ह्या फणसला घेऊन जातो आहे आता घरी. मग उद्या सकाळी कापून मस्तपैकी खाऊया. सो गाईज ॲट लास्ट आपण घरी पोचलेलो आहोत. तर थोडा आराम करून फटाफट झोपलो. टाइम पास गाइस, लेट्स गो इनसाइड. टाइम पास. हाँ, एक मिनट पड़ता है. सो गाइस मेरा भाई बना रहा है मैगी. एक चम्मच है क्या? ठीक है देख इधर है चम्मच, देख. चलो बनाओ और हमको बुलावा, हम आ रहे हैं साफ सफाई करके. ये तुम लोग ने फिर दरवाजा खोला. ऐसा लग रहा है कितना ये है ना. तो किती आहे? अरे वो मधुमक्खी नहीं है भाई. अरे मधुमक्खी आहे, इशी का? अशे सो गाइस अभी मैगी तैयार हो गई है. ये सो गाईज इथे लाईट गेलेली आहे. तर आम्ही माझ्या यूट्यूब लाईटच्या मदतीने जेवतो आहे इथे. सुप्रभात मंडळी, वेलकम टू द डे 6 ऑफ माय कोकण जर्नी. तर हा लास्टचा आपला दिवस असणार आहे माझ्या गावी आणि मी हे खूप मिस करणार आहे, बिकॉज एवढ्या वर्षांनी आलेली आणि एक हफ्ताच राहायला भेटला. लाईक खूप मिक्स फिलिंग्स आहे, मी एक्सप्लेन नाही करू शकत. तर आता फटाफट आपण चाय पिऊया आणि डे प्रोसीड करूया. तर आज नाश्त्यात खूप काही आहे. वडापाव आहे, हे पोळ्या आहे लाईक घावणे, बिस्किट्स आहे अँड ऑफकोर्स चाय. सो गाईज सगळे इथे तिथे गेलेले आहे, मला नाही माहीत कुठे गेले. तर आता आपण पवार काकीकडे जाऊन टाइमपास करूया, थोडासा बघूया फणस बिनस कापलेला आहे की नाही, काल जे आणलं होतं ते. तर लेट्स गो. मसाल्याची करणार आटक घाल आणि काय बटाटे घालायची की आधी घाल. कांद्याची करून थोड्या वेळ घालायचं तर पाणी होणार नाही. बटाटा शिजणार नाही, बटाटा शिजणार नाही. कांद्याची घर शिजून पाणी. फोडणीला काय घातलं? फोडणीला काय बटाटा घालायची, तेल आणि बटाटा बस. बाकी कांदा टमाटर मी नाही वापरत. नाही टमाटर नाही घालायचं आणि परतायचं दोन पाणी होतं. बटाटा साधारण शिजत झाला काय कांद्याची घर टाकायची, वाटप टाकायचं.
सो गाईज खूप सारं फणस खाऊन आणि काजू पण थोडीशी खाल्ले, एकदम स्वीट होते कारण की ऑफकोर्स गावाचे आहे. तर थोडं बरं नाही वाटत होता मला, तरी ते गोळ्या घेते मी, नो ऑप्शन. हाय आजी, हाय तर कर. हाय नको कोणी पाय नको तू काम करायचं आम्हाला तू कोणी सांगितलं तू आता खाऊन घे. हो खाते. टकले पे गिर जाएगा नारियल. चालेल तू. एखाद्या सवलत देऊ नका. तुझे टकलेर बसतो ना आणि लोणी खातो आणि मग तुझी बायको का भांडणा करतो ना. हा एवढं लक्षात ठेव. चले बाबा जाऊया. तू पण हे पण यायला पाहिजे. हे पण आपण बिया हे करून खायचे ना, भाजून ना. भाजून नाही, बॉईल करायचे. देऊन जातं. सो गाईज इथे आपल्या गाडीची साफसफाई होत आहे, बिकॉज उद्या आम्ही निघणार आहे मुंबईला जायला. सो दॅट्स वाय. सो गाईज इथे आपल्याला परत काजू खायला भेटलेले आहे. हे काजू खूप स्वीट असतात, बिकॉज गावचे असतात, एकदम मस्त लागतात. तर चालू भुजिया पण घेतलेला आहे संधी टाइमपास करायला. आणि हे सगळं उद्याची तयारी चालू आहे, बिकॉज आम्ही उद्या जातो आहे मुंबईला. आणि इथे काकी खोबरावडी बनवत आहे आम्हाला मुंबईला घेऊन जायला, बिकॉज खोबरावडी सगळ्यांनाच आवडते, स्पेशली गावाची आणि स्पेशली काकींच्या हाताची तर खूप सुंदर होती, बिकॉज आम्ही खाल्लेली आहे. तर खूप छान लागते काकींच्या हाताची. ते काकी खोबरावडी बनवते आहे. आम्ही मस्त मुंबईला जाऊन 1 हफ्ता आरामशी खाऊ शकतो. बघता बघता संध्याकाळची रात्र झालेली आहे. तर मी आज काकींच्या घरीच राहणार आहे फॉर सम पर्सनल रिझन. सो काकीनी स्पेशली माझ्यासाठी इथे बटाटा भजी बनवलेली विथ झणझणीत मस्त मालवणी मसाला आणि चपाती, जे खूप छान लागत होतं, खूप टेस्टी होती. सुप्रभात मंडळी, आजचा आहे आपला लास्ट दिवस गावात. लाईक दुपार संध्याकाळपर्यंत आपण निघू मुंबईला जायला. तर इथे आजी फणस कापते आहे, आम्हाला मुंबईला घेऊन जायला आहे. पिंट्या पिंट्या इथे बघा. पिंट्या अरे इथे बघ. इकडे बघ पिंटू. पिंटू फोटो काढते तिकडे बघ. गावची माणसं दाखव. सो गाईज इथे सकाळ सकाळी उठून काकीने आमच्यासाठी स्पेशल इडली चटणी बनवली आहे, नाश्त्याला खायला आणि प्लस रस्त्यात पण खायला. तर खूप सारं बनवलं आहे, तर आपण फटाफट खाऊया. सो गाईज आता आपण निघतो आहे मुंबईला जायला. तर खूप जास्त मिक्स फिलिंग्स आहे, बिकॉज गाव आहे यार. जावा हा सांभाळू. हो हो डोळे पोवा. चला बाय बाय.
थांब पप्पा, थांब 1 मिनिट थांब. काय टॅक्सी लावते अटकला नाही ना. मुकुंद दादी आज गावात. हा चला. आपला डेस्टिनेशन करते डायरेक्ट गेटवे. या उसको पास पैसे नाही दिया. माझ्याशी मागं या ना. त्याला मागत होता हा मतलब पैसे. सो गाईज आम्ही निघालो आहोत मुंबईला जायला आणि जे पण रस्त्यात मंदिर होते त्याचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत पुढे जायला. सो गाईज रस्त्यात आम्हाला हा हॉटेल भेटलेला तर ह्याच्यात आम्ही फ्राईड राईस खाल्लं आणि निघालो आहोत पुढे जायला. सो गाईज विथ दिस आपली कोकण सिरीज संपलेली आहे आणि आम्ही मुंबई पण सेफली पोचलो आहोत. डे 1, 2, 3 अगर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज जाऊन ते बघा. स्पेशली डे 3 जिथे बीचवर जाऊन आम्ही खूप मस्ती केलेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली मेंबर्स. बाय.